मुंबईकरांची लवकरच कचऱ्यापासून होणाऱ्या प्रदूषणातून मुक्तता होणार आहे। डम्पिंग ग्राउंडच्या परिसरात राहणारे मुंबईकरही आता मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत। सरकारनं आणि मुंबई महानगरपालिकेनं त्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे। देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीनंतर महानगरपालिका आणि सरकारला किमान जाग आल्याचं चित्र आहे। कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याची अट महापालिकेला घातल्याचं मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं। डम्पिंग ग्राउंडच्या मुद्द्यावर विधानसभेतल्या लक्षवेधीवर सर्वाधिक भाजपचे आमदार बोलले। या मुद्द्यावरून मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला टार्गेट करण्याचा प्रयत्न भाजपच्या आमदारांनी केलाय। कचऱ्याची विल्हेवाट लावण्याबरोबरच कचऱ्याचा ओला आणि सुका असं वर्गीकरण करण्याच्या सूचनाही मुंबई महानगरपालिकेला देण्यात आल्या आहेत। देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील कचऱ्याचा प्रश्न एवढे वर्ष मुंबई महानगरपालिकेला हाताळता आला नाही। मात्र देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीनंतर सरकारला आणि मुंबई महानगरपालिकेलाही खडबडून जाग आली आहे। त्यामुळेच की काय आता मुंबईतील कचऱ्याचा प्रश्न हा प्राधान्यक्रमाने सोडवण्यासाठी पावलं उचलली जात आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बैकरसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।